म्हणजे हे राजाराम जयंत आढाव वय वर्ष 52 आणि मनीषा राजाराम आढाव वय वर्ष 42 हे वकील दाम्पत्य हे राहणार मरुली गावा इथे होते। वकील दाम्पत्याच्या राहत्या घरून राहुरी कोर्टामध्ये गेले होते, परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकाशी त्यांचा संपर्क झाला नाही आणि त्यांचा कोणाशी संपर्क न झाल्यामुळे त्यांचेच नातेवाईक जे होते सर्वजण एकजुटीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या मागणीकरता तसेच राजाराम आढाव कैलासवासी राजाराम आढाव कैलासवासी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करण्याबद्दल जे जमलेले आहात, मी आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हत्या झाली त्या हत्येच्या निषेध करण्यासाठी आणि वकिलांना ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू होण्यासाठी आपलं हे आंदोलन आहे। तर सर्वात पहिले की आपण म्हणजे समाजामध्ये येईल की बाबा वकिलांना का संरक्षण हवं आहे, तर एक लक्षात ठेवा, वकिलांचे जे काही कामं करण्याची पद्धती असते त्या कामं करण्याची पद्धती ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार रेग्युलेट होते। म्हणजे एखाद्या वकिलाने जर चूक केली तर त्याला ॲडव्होकेट ॲक्टनुसार रेग्युलेट करण्याचे अधिकार हे आमच्या बार कौन्सिलकडे दिलेले आहेत। तर अशा परिस्थितीत जर आमच्यावर वेगवेगळे कंट्रोल्स आहेत तर आम्ही ह्या ज्युडिशरी सिस्टीममध्ये काम करताना राजाराम जयंतराव आढाव व ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचा जे निर्गुण असा खून करण्यात आला त्याविषयी जमलेलो आहोत। तर हा जो राज्यसभेने पास केलेलं बिल आहे महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, हा आपल्या राज्यात लागू करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे। अशा 2-3 घटना आपल्या जळगाव न्यायालयात सुद्धा 2-3 मारहाणीच्या घटना झालेल्या आहे, पण आपले वकील अजूनपर्यंत या बाबतीत कोणतेही जागरूक झालेले नाही आहे। तरी हे जागरूक होणे अत्यंत गरजेचे आहे। आणि मग राहुरी येथे वकील दाम्पत्याची जी हत्या झालेली आहे, राजाराम आढाव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषा आढाव यांची ज्या मारेकऱ्यांनी निर्गुण हत्या केलेली आहे त्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी व त्या दाम्पत्यास न्याय द्यावा याकरता आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही जळगाव जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून त्या मारेकऱ्यांचा जाहीर निषेध केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने प्रोटेक्शन ॲक्ट जो वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा बनवण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, तर महाराष्ट्र शासनाने वकिलांसाठी सुरक्षिततेसाठी वकील प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करावा अशी देखील आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की हा कायदा त्वरित पारित करून वकिलांच्या जे हल्ले होत आहे त्या अनुषंगाने त्यांना सुरक्षितता प्रदान करण्याचं काम, कारण वकील मंडळी ही जी आहे ते गुन्हेगारांचं काम करते, त्या अनुषंगाने वकिलांना फार सामोरं जावं लागतं अशा घटनांना। आणि त्या वाईट घटना घडून झाल्यानंतर त्याचे परिणाम जे आहे ते त्याच्या कुटुंबियाला भोगावे लागतात। ते प्रसंग पुन्हा येऊ नये या अनुषंगाने प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशी आमची विनंती। त्या अनुषंगाने आम्ही तीव्र स्वरूपाचं आत्ताच आमच्या ठराव झालेला आहे की महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने बार कौन्सिलला सुद्धा आम्ही भाग पाडणार आहोत। महाराष्ट्र बार कौन्सिलचे जे सभासद आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु तरी हा कायदा पारित नाही झाला तर त्या अनुषंगाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येईल व त्यात सगळं महाराष्ट्राचे वकील बांधव सहभागी राहतील। धन्यवाद। समजून सांगितली अत्यंत निषेधार्ह घटना आहे। अशा प्रकारची घटना कुठे होऊ नये भविष्यात आणि त्या वकिलांना संरक्षण मिळावं म्हणून आपण जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्याचा ड्राफ्ट आणलेला आहे आपल्या अतुल सूर्यवंशीने, तो सगळ्यांनी वाचावा आणि याच्यामध्ये चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत त्याने वाचले आहे, दखलपात्र आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्वरित अटक आहे। तर असाच कायदा ज्या पक्षकारांसाठी त्यांनी आढाव दाम्पत्यांनी कामकाज पाहिले होते त्यांचाच त्यांनी शेवटी घात केला आणि असं आपल्यासाठी ही सगळ्यांनाच दुर्दैवी घटना आहे। आज इथे गवई सरांनी मी सगळ्यात पहिल्यांदा नोंदवतो आणि आपल्या सगळ्यांतर्फे या वाईट घटनेचं जे वाईट कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांतर्फे निषेध नोंदवतो। एका वकिलाला फसवून
त्यांचे पक्षकाराने जो खून केलेला आहे तो अतिशय खालच्या पातळीचा गुन्हा त्यांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचा निषेध नोंदवायला पाहिजे आणि आपल्या वकिलांना कायद्याचं अशी घटना घडू नये. ज्या पक्षकारांसाठी त्यांनी आढाव दाम्पत्यांनी कामकाज पाहिले होते त्यांचाच त्यांनी शेवटी घात केला आणि असं आपल्यासाठी ही सगळ्यांनाच दुर्दैवी घटना आहे. आज इथे गवई सरांनी तिवारी सरांनी जे सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्यानंतर जी घटना घडली ती गवई सरांनी स्पष्ट केलेली आहे आपल्याला. इस दुनिया की नई नई खबरें हमेशा देखने के लिए BV News 24 चैनल को हमेशा देखते रहिए.